अशुद्ध असार याचीच जीवाला जास्त ओढ असते. तो नित्य त्याचाच जय जयकार करीत बसतो. जय जयकार कोणाचा करायचा, तर जो उदार, प्रसिद्ध आणि आनंदरूप आहे अशा भगवंताचा करावा. भगवान श्री ज्ञानदेव महाराज यांची कृपा असलेले हभप संदीप महाराज यांच्या मुखातून सदैव नित्य भगवंताचा जय जयकार आपणा सर्वांना ऐकायला मिळतो. महाराज हे एका दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला बोध करतात. याचीच प्रचिती आपल्याला पुढील चिंतनातून येईल. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. आज आपण सर्वजण या ठिकाणी गीता धर्म मंडळामध्ये श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील ओवीच्या चिंतनासाठी एकत्रित जमलेलो आहोत. श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय 12वा या अध्यायामधील ओवी नंबर 1 ही चिंतनासाठी श्री डॉक्टर करंदीकर यांनी निवडलेली आहे आणि ही ओवी त्यांनी श्री पोद्दार यांच्याकडून माझ्यापर्यंत दिलेली आहे. तर या ओवीवर आपण चिंतन करावं अशी त्यांची इच्छा, आणि याच ओवीवर बोलायला पाहिजे असं काही नाही, दुसऱ्या कुठलाही विषय मांडला तरी हरकत नाही असं त्यांची जे काही सांगणं आहे हे दुसरं सांगणं मी काही मान्य केलेलं नाही. पहिल्या सांगण्यामध्येच माझा रस आहे, कारण जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की जी काही ओवी तुम्ही मला निवडून द्याल त्याच ओवीवर मी बोलेन. आणि यासाठी परमात्मा भगवान माझ्या आतमध्ये ती शक्ती प्रगट करेल आणि त्या शक्तीमधूनच या ओवीचा अभ्यास, चिंतन मी तुम्हा सर्वांच्या पुढे मांडणार आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. योगायोग हा असा पहा की माझी एक सवय आहे, मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो. काही कारणाने मी काही दिवस ज्ञानेश्वरी वाचू शकलो नाही, आणि ज्ञानेश्वरी आज जेव्हा मी दुपारी थोडा वेळ आराम करायचं म्हणून पडलो होतो, जेव्हा उठलो तेव्हा उठल्यानंतर मी ज्ञानेश्वरी वाटलं काही माहीत नाही, पण मी ज्ञानेश्वरी उघडली आणि उघडल्यानंतर जेव्हा मी पहिलं पान काढलं, अशी उघडल्यानंतर जी पान काढलं तेच मी तुमच्यासमोर धरतोय. आणि ह्या पानावर अध्याय 12वा आणि ओवी नंबर 1 आहे, आणि तीच श्री करंदीकरांनी माझ्यासमोर दिलेली आहे. हा एक योगायोग म्हणायला पाहिजे. गीता धर्म मंडळ हे मंडळ सर्व परिचित आहे, सर्वांना या मंडळाविषयी माहिती आहे, आणि या ठिकाणी येऊन श्री ज्ञानेश्वरीवर म्हणजेच श्री गीतेवर बोलणं हे माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. अधिक आपणा सर्वांसमोर हा विषय मांडताना श्री ज्ञानेश्वरांच्या हृदयामध्ये जे काही आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा माझा प्रयत्न असणार आहे. त्यांच्याच कृपेने, कारण जै श्री गुरु सानुकुळू असं श्री ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे माझे परमगुरु श्री व्यास आद्य शंकराचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज आणि माझे सद्गुरू श्री अनाप महाराज यांच्या कृपेने मी तुमच्या पुढे या अध्याय 12व्यामधील 1 नंबरच्या ओवीचा अभ्यास मांडणार आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानेश्वरांची एक रीत आहे. तुम्ही जर श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की सुरुवात शेवट प्रत्येक अध्यायामध्ये श्री गुरूंचा महिमा त्यांनी वर्णन केल्याशिवाय ते थांबत नाही. प्रत्येक अध्यायामध्ये श्री गुरूंचा महिमा ते वर्णन करतात. आज गुरु प्रतिपदा आहे. गुरूंचं वर्णन, गुरूंची महती भारतभूमीमध्ये सर्वांनीच गायलेली आहे. आजकाल काही वेगळे संप्रदाय असे तयार झालेले आहेत की जे श्री गुरूंची महती मान्य करत नाही. आपणच सर्व काही करायला पाहिजे, श्री गुरूंचं काही गरज नसते असं म्हणणारे काही लोक निर्माण झालेले आहेत. परंतु वैदिक संप्रदाय, भारतभूमीमध्ये वैदिक संप्रदायालाच किंमत आहे. वैदिक संप्रदाय जो कोणी असेल या सर्वांनाच श्री गुरूंचा महिमा हा मान्य आहे. श्री गुरूंच्या कृपेशिवाय कधीही आपल्याला परमार्थामध्ये परमोच्च स्थिती प्राप्त करता येत नाही. मग तो ज्ञानमार्ग असो किंवा
उरलेले 3 मार्ग म्हणजे कर्म, उपासना आणि योग हे 3 मार्ग असो. श्री गुरु शिवाय कधीही परमार्थामध्ये उच्च गती किंवा परमोच्च स्थिती प्राप्त करता येत नसते. म्हणून श्री गुरूंचा महिमा आपण मान्य करून या श्री गुरूंच्या महिमेनेच आपल्याला परमार्थामध्ये काहीतरी साध्य करता येईल असं आपण समजायला काही हरकत नाही. श्री ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला जय जय हा शब्द वापरलेला आहे आणि हाच जय जय शब्द त्यांनी काही ठिकाणी वापरला. त्यातली पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी पहिल्याच होळीमध्ये जय जय असा एक शब्द वापरलेला आहे. जय जय स्वसंवेद्या असा शब्द वापरलेला. म्हणजे या 2 ओवीमध्ये जर साम्य काही आहे का असा विचार येतो. तर श्रीगुरु म्हटलं तर श्रीगुरु म्हणजे काय? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परम ब्रह्म असा जेव्हा आपण श्लोक सहजच लहानपणापासून म्हणत आलो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं की उत्पत्ती स्थिती प्रलय करणाऱ्या ईश्वराच्या पेक्षाही परमस्थान जे ब्रह्म आहे हे ब्रह्मस्थान म्हणजे श्रीगुरु आहे. श्रीगुरु म्हणजे परमब्रह्म आणि परमब्रह्म म्हणताना आपल्याला उत्पत्ती स्थिती प्रलय प्रवेश आणि नियमन या 5 अर्थवादांचा उपयोग करून ज्या ब्रह्माची प्राप्ती होते त्या ब्रह्मापर्यंत जाण्यासाठी जे आपल्याला मार्गदर्शक होतात किंबहुना जे स्वतः तत्स्वरूप असतात अशा श्रीगुरूंकडे आपला निर्देश या ओवीचा निर्देश होतो आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ओवीमध्ये उत्तरार्धामध्ये जय जयकार जो केलेला आहे तो आत्मस्वरूप आणि जे स्वसंवेद्य आहे अशा स्वरूपाचा जय जयकार केलेला आहे. तसंच या ठिकाणी जेव्हा जय जय हा शब्द वापरला तर जय जयकार कोणाचा करावा हे फार महत्वाचं असतं. कोणाचा आपण जय जयकार करतो तर जगामध्ये लोकांना जी सवय आहे कालानुरूप जय जयकार करण्याची पद्धत बदलते. सर्वसामान्यपणे मनुष्य ज्याच्याकडे अन्न जास्त आहे त्याचा जय जयकार करतो. त्याच्यानंतर अन्न जास्त असणाऱ्यापेक्षाही ज्याच्याकडे धन जास्त आहे त्याचा जय जयकार करतो. त्याच्याही पुढे ज्याच्याकडे मान जास्त आहे त्याचा जय जयकार करतो. मान म्हणजे पद, अधिकारीपणा असं ज्याच्याकडे व्यवहारात सापडतं त्याचा जय जयकार होतो. जय जयकार करणाऱ्यांची जी जगामध्ये संख्या आहे ही या 3 वर्गातच जास्तीत जास्त बसते. जय जयकार करताना कोणाचा जय जयकार करावा हे न कळल्यामुळे अनेक लोक अधोगतीला जातात. कारण आपण ज्याचा जय जयकार करतो त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे वाटचाल करणार असतो. एखादा मनुष्य जर एखाद्या राजकारणातल्या मनुष्याचा जय जयकार करेल तर नक्कीच समजून घ्यायचं की तो त्याच्या मागेच त्याच्या वाटेनेच जाणार आहे. एखादा मनुष्य मान कमवणाऱ्या व्यक्तीच्या मागे जाणार असेल तर तो त्याचा जय जयकार करणार हे नक्की ठरलेलं आहे. अशा रीतीने जो कोणी ज्याचा जय जयकार करेल त्याच्या वाटेने जाईल असं हे व्यवहारात दिसतं. तसंच आपल्या शरीरामध्ये स्थूल सूक्ष्म शरीरामध्ये जे काही आहे या त्यातल्या कशाचा जय जयकार करू त्याच्या आपण वाटेने जाणार. जय जयकार करणं हे जरी आपल्याला स्थूल रूपाने जय जय असं म्हणणं असलं तरी सुद्धा सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा जय जयकार होत असतो. कारण जसं मी तुमच्या समोर बसलेलो आहे तर मी जो आहे या माझ्यासारख्या व्यक्तीचा जय जयकार करावा की नाही करावा असे 2 जर भाग आपल्या समोर आले तर सर्वसाधारणपणे समोर बसलेल्या व्यक्तीचा जय जयकार करा असं जर तुम्हाला तिसऱ्या एखाद्या अधिकारी व्यक्तीने सांगितलं तर तुम्ही सहजच तो स्थूल रूपाने करा. परंतु सूक्ष्म रूपाने म्हणजे मनाने, बुद्धीने, चित्ताने, अंतःकरणाने, अहंकाराने तो जय जयकार होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून जय जयकार करण्याची जी पद्धत आहे ही एक स्थूल असते आणि एक सूक्ष्म असते. सूक्ष्म आणि स्थूल अशा 2 भागाने जय जयकार होत असतो. आणि कोणाचा जय जयकार होत असतो हे तर तुम्ही आधीच आपण विचार केल्याप्रमाणे पाहिलेला आहे. तर या ठिकाणी जय जयकार कोणाचा करावा असं जेव्हा श्री ज्ञानेश्वरांना वाटतं तेव्हा आपल्या पहिल्या अध्यायातली पहिल्या ओवीकडे लक्ष जावं. आणि जेव्हा 12व्या अध्यायाकडे आपण पाहतो तर 12व्या अध्यायाची सुरुवातच जय जय या शब्दाने केलेली आहे. मग 12वा अध्याय म्हणजे काय तर सर्वांनाच माहित आहे. 12व्या अध्यायाला भक्तियोग असं म्हणतात. या अध्यायामध्ये असंख्य मार्ग सांगितलेले आहेत. मी असंख्य हा शब्द वापरतो. वास्तविक मोजले तर ते आपल्याला मार्ग मोजता येतील. परंतु 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अनेक मार्ग सांगतात. तुला असं जमत नाही का मग असं कर, असं जमत नाही का मग असं कर, असं जमत नाही का मग असं कर, पण कर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करण्यासाठीच ते त्याला प्रवृत्त करतायत. हे आपल्याला 12व्या अध्यायात सापडतं. 12व्या अध्यायाचे जे श्लोक पाहिले तर कमी श्लोक आहेत. कमी श्लोक असल्यामुळे बरेच लोक ते पाठही करतात. पाठ केल्यानंतर पुन्हा 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 त्याची संथा जर आपण केली तर आपल्याला हे लक्षात येतं की हळूहळू हळूहळू आपला त्याच्यामध्ये प्रवेश होतोय. गुप्त 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 अर्थ आपल्याला उलगडत जातो. आणि श्री ज्ञानदेवांसारख्या अवतारी महापुरुषांच्या ग्रंथावरून म्हणजे श्री ज्ञानेश्वरीवरून
त्याच 20 श्लोकामधला गर्भित अर्थ समजण्यासाठी आपल्याला मदत होते. कारण श्री ज्ञानेश्वरी ही प्राकृत भाषेमध्ये आहे. आणि माझी मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशी एक ओवी त्यांनी ह्याच अध्यायामध्ये नंतर पुढे लिहिलेली आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ नव्हता का असा प्रश्न येतो. नाही, सुकाळ होता पण तो कळत नव्हता किंवा नव्हता असं जरी धरलं तरी श्री ज्ञानदेवांच्या कृपेने तो तमाम जेवढे मराठी भाविक भक्त आहेत या सर्वांसाठी ही श्री ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा सार श्री ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. विस्तृतपणे हे आपल्या समोर मांडलेलं आहे. आपल्यासाठी हे सोपं करून सांगितलेलं आहे. आणि श्री ज्ञानदेवांची शपथ आहे की सरस्वतीचा झाडा घेऊन हे आपल्या समोर मांडणार आहे. म्हणजे सरस्वतीकडे काही ठेवणार नाही आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ मराठी भाषेमध्ये करणार आहे. जरी मराठी भाषा ही आत्ताची आणि त्यावेळेस जेव्हा श्री ज्ञानदेवांनी लिहिली यामध्ये फरक वाटत असला, त्यावेळेची भाषा आत्ता कळायला जरी अवघड वाटत असली तरी सुद्धा जो कोणी या श्रीमद भगवद्गीतेचं किंवा श्री ज्ञानेश्वरीचं पुन्हा 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 पारायण करत असतो त्याला त्या ओवींमधला गर्भित अर्थ कुठलीही डिक्शनरी न पाहता उलगडत जातो. हे मोठं महात्म्य या ग्रंथामध्ये आढळतं. म्हणून गीतेची सेवा करणं किंवा श्रीमद भगवद्गीता किंवा श्री ज्ञानेश्वरीची सेवा करणं हे आपल्याला करणाऱ्यांना या ग्रंथातला गुढार्थ लक्षात येतोय असं समजल्याशिवाय राहणार नाही. जय जय या शब्दाने कोणाचा जय जयकार करावा असा आपला विषय सुरू होता. अवांतर विषय बाजूला ठेवून पुन्हा आपण त्या जय जय या शब्दाच्या कडे लक्ष देऊया. जय जय हा जो शब्द आहे तो जय जयकार करणार आहे. जय जय करण्यामध्ये लोकांना आवड कशाची असते मी तुम्हाला सांगितलंय. जो अन्न देईल त्याचा जय जयकार करावा, जो मान देतो त्याचा जय जयकार करावा, जो पैसे देतो त्याचा जय जयकार करावा. हे करू नये असं मी म्हणत नाहीये, परंतु यांचा जय जयकार करण्यापेक्षा जय जयकार कोणाचा करायला पाहिजे असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एकोत्तर एक असे वेगवेगळे अधिकारी लोक आपल्याला जय जयकार करण्यासाठी सापडू शकतात. म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जय जयकार करावा का पंतप्रधानाचा जय जयकार करावा का देशाच्या पेक्षा बाहेर जाऊन जगाचा जो कोणी राजा असेल त्याचा जय जयकार करावा किंवा इंद्रलोकातल्या इंद्राचा जय जयकार करावा किंवा त्याच्याही पेक्षा पुढे उच्च उच्च असे जे स्वर्ग आहेत या वेगवेगळ्या स्वर्ग लोकातील अधिकाऱ्याचा जय जयकार करावा का ब्रह्मलोकातल्या प्रमुख देवतेचा जय जयकार करावा का वैकुंठातल्या भगवान श्री विष्णूचा जय जयकार करावा का कैलासामध्ये असलेल्या श्री शंकराचा जय जयकार करावा. असा जय जयकार करण्याचा प्रश्न जेव्हा श्री ज्ञानदेवांच्या समोर मांडलेला आहे तेव्हा आणि अधिक ही श्री ज्ञानेश्वरी आपण अभ्यासतो आहोत म्हणजे श्रीमद भगवद्गीता आपण अभ्यासतो आहोत हे असं लक्षात आल्यानंतर श्री कृष्णाचा जय जयकार करावा असा प्रश्न तयार होतो. जय जयकार कोणाचा करावा हा काही आपला प्रश्न नाही, श्री ज्ञानदेवांचा प्रश्न आहे. श्री ज्ञानदेवाने म्हणून जय जयकार कोणाचा केलाय हे आपण पहिल्यांदा नीट बारकाईने लक्षात घेऊया. जय 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 आणि जय असे दोन शब्द एकत्र आल्यामुळे याला पुनरावृत्ती असं म्हणता येत नाही. कारण पुनरावृत्ती हा एक दोष शास्त्रामध्ये मानला जातो, परंतु काही ठिकाणी पुनरावृत्ती हा दोष नसून अभ्यास असतो, काही ठिकाणी तो गौरव असतो. आणि गौरव हा दोष काही ठिकाणी मानला जातो परंतु सर्व ठिकाणी गौरव हा दोष नसतो. जसं एखाद्या महात्म्यांना आपण पाहिलं आणि त्यांच्यामधलं शक्ती पाहून त्यांच्यामधलं सत्व पाहून आपण त्यांच्या चरणावर लोटांगण घालतो आणि पुन्हा उठून पुन्हा आपल्याला काहीतरी वाटतं आणि पुन्हा लोटांगण घालतो. तर पुन्हा लोटांगण घालणं हे काही पुनरावृत्ती हा दोष नव्हे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा नमस्कार करणं, जसं भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला आपलं विराट रूप दाखवलं आणि त्या विराट रूप पाहिल्यानंतर सद्गदित झालेला अर्जुन हा त्यांच्या चरणावर पुन्हा पुन्हा लोटांगण घालतो, पुन्हा पुन्हा नमस्ते पुन्हा पुन्हा नमस्ते म्हणत असतो. हे जर पाहिलं तर त्यावेळेस ते पुन्हा पुन्हा नमस्ते करणं हे काही दोष मध्ये येत नाही, हा दोष नव्हे. तसंच या ठिकाणी जय जय असे दोन शब्द श्री ज्ञानदेवांनी वापरणं हा काही दोष नाहीये. का काही लोकांना असं वाटू शकतं जय हा एकदाच शब्द, जय जयकार एकदाच करावा, दोनदा करायची काय गरज आहे. तर जय जय असं म्हटल्यानंतर उलट त्या जय करण्यामध्ये शक्ती आलेली आहे, त्याचं महत्व जास्त, महिमा वाढलेला आहे. जय जय ओ शुद्धे, शुद्ध हा शब्द काय सांगतो? शुद्ध हा शब्द अशुद्ध नाही असं सांगतो. कारण शुद्ध हा शब्द सर्वांना माहित आहे. शुद्ध म्हणजे काय असा जर प्रश्न एखाद्या लहान मुलाला विचारला तर तो काय सांगणार? त्याला काही सांगता येणार नाही. पण जसं वय त्या माणसाचं वाढतं तर मोठ्या वयाच्या मनुष्याला जर विचारलं बाबा रे शुद्ध म्हणजे काय सांग, तर प्रत्येक घरागणिक प्रत्येक माणसागणिक ही शुद्ध शब्दाची व्याख्या बदलेल, हे तर नक्कीच आहे. कारण शुद्ध म्हटल्यानंतर यालाच शुद्ध म्हणावं असा हट्ट धरणारेही लोक आपल्याला सापडतील. आणि शुद्ध म्हणजे सोहळ्यात राहणं यालाच शुद्ध म्हणावं असं काही लोक म्हणू शकतील. किंवा काही लोक सोहळ्यामध्ये सुद्धा कसं राहिलं पाहिजे याचीही काही लोक पद्धत सांगू शकतील. तर या सगळ्या विचाराने जर आपण विचार केला तर शुद्धता हा शब्द
कधी वापरावा, कोणाला वापरावा, कसा वापरावा, काय वस्तू शुद्ध या शब्दामध्ये बसते, शुद्ध या वर्गात बसते, याचा जर आपण विचार केला तर जगामध्ये सर्वात शुद्ध कोण असेल असा प्रश्न निर्माण होतो. मनुष्य हे जे शरीर आहे, हे शरीर सर्वात शुद्ध आहे का? आपण ज्या शरीरामध्ये राहतो, जे शरीर आपण घेऊन जगामध्ये इकडे तिकडे फिरत असतो, हे जे शरीर आहे, हे शरीर शुद्ध आहे का? आपण ज्या शरीराला घेऊन जगामध्ये फिरतो, हे शरीर शुद्ध आहे का? हे शरीर शुद्ध आहे किंवा नाही? आता शरीर चांगले चांगले सर्व सुखाचे घोसले असं श्री तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. परंतु हेच शरीर किती वाईट आहे हे श्री ज्ञानदेवांनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. शरीर म्हणजे काय? शरीराची उत्पत्ती घाणीमधून आणि शरीराची उत्पत्ती घाण अशा ठिकाणामधून झाली हे सर्वांनाच माहित आहे. हे शरीर चांगलं आहे का वाईट आहे, हे शुद्ध आहे का अशुद्ध आहे? अशुद्ध, मुळातच ज्याचा बांधा हा अशुद्ध आहे. रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, चर्म घातले वरी कुर्म कीटकांचा सांधा, असं श्री ज्ञानदेवांनी मदालसा नावाच्या रूपकामध्ये वर्णन केलेलं आहे. रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, चर्म घातले वरी कुर्म कीटकांचा सांधा. मग हे शरीर जे आहे ते अमंगळ आणि कुर्म कीटकांचा सांधा आहे. मग या शरीराला आपल्याला शुद्ध म्हणता येणार नाही. हे शरीर जसं पंचीकृत पंचमहाभूताचं अशुद्ध बनलेलं आहे, तसंच सूक्ष्म शरीर जे आहे, मन, त्याला एका शब्दामध्ये मन असं म्हणतात. 19 तत्वाने पाहिलं तर त्याला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असा 19 तत्वांचा सूक्ष्म देह मानला जातो. ही संख्या काही ग्रंथांमध्ये वेगवेगळी आढळते. परंतु हा एक शब्दाने मन असं जरी शरीर धरलं किंवा 19 तत्वाने सूक्ष्म शरीर असं जरी धरलं तरी सुद्धा हे सूक्ष्म शरीर शुद्ध आहे का? या सूक्ष्म शरीरामध्ये असंख्य उत्पात सहजच जागा झाल्यापासून झोपेपर्यंत होत असतात. जेव्हा आपण झोपतो आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो तेव्हाच हे विकार लोपल्यासारखे वाटतात. जसं उन्हाळ्यामध्ये माळ रानावर बीज रूपाने गवत राहतं, तसंच जेव्हा आपण सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत जातो तेव्हा हे जे सगळे संस्कार आहेत, हे सगळे जे असंख्य विकार अंतःकरणामधून निघत असतात, हे सुषुप्तीमध्ये त्या माळ रानावरच्या बीजासारखे लोपलेले असतात. पण जसं पाऊस पडला म्हणजे पुन्हा गवत उगवतं, तसं जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा पुन्हा हे अंतःकरण वेगवेगळ्या विकाराच्या रूपाने परिणाम पावतं. आणि तेव्हा त्या अंतःकरणातल्या असंख्य विकारांना आपण पाहिलं की लक्षात येतं की हे शुद्ध नाहीये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, असंख्य, यांची गणना नाही. असंख्य विकार, या असंख्य अशुद्धता या सूक्ष्म शरीरामध्ये आढळते. आणि या सगळ्या विकारांकडे बघून या सूक्ष्म शरीराला आपण शुद्ध कसं म्हणणार? म्हणजे याला शुद्ध म्हणता येत नाही. स्थूल शरीर शुद्ध नाही, सूक्ष्म शरीर शुद्ध नाही. ज्या स्थूल शरीराला हे सूक्ष्म शरीर चालवतं ते सूक्ष्म शरीर सुद्धा शुद्ध नाही. त्याच्या मागे तिसरं शरीर आहे, त्याला कारण शरीर असे म्हणतात. शरीरद्वय कारणम आत्मा अज्ञानम, याला कारण शरीर म्हणतात. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या कारण शरीराची आहे. दोन शरीराला जे कारण होतं आणि आत्म्याच्या अज्ञानाने जे तयार होतं त्या शरीराला कारण शरीर म्हणतात. आणि सोप्या भाषेमध्ये त्यालाच आपण एका शब्दात जीव असं म्हणतो. जीव म्हणजे काय तर आत्म्याच्या अज्ञानाने ज्याची उत्पत्ती होते त्याला जीव असे म्हणतात. आणि हा आत्म्याच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला जीव हाच पुढे दोन शरीरावर अहंकार धरून जगतामध्ये या योनीमधून त्या योनीमध्ये असंख्य वेळा पुन्हा 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 पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असा तो फिरत राहतो. हा जो जीव आहे हा जीव आत्म्याच्या अज्ञानाने निर्माण झालेला. आणि मला एक सांगा, कधीही अज्ञान ही चांगली गोष्ट आहे का? कशाचंही असो, अज्ञान कोणाला आवडतं? अज्ञान हे कोणालाही आवडत नाही. अज्ञानाला दुसरा शब्द अंधार आहे, तम आहे. तम म्हणजे अंधार, कोणालाही आवडत नाही. जर तम लोकांना आवडत असता तर ह्या विजेची उत्पत्ती झाली नसती. तम जर लोकांना आवडत असता तर उद्या सूर्योदयाची लोकांनी वाट पाहिली नसती. अंधार कोणालाही आवडत नाही आणि अंधार हे कधी चांगलं नसतं. हे जसं आपण दृष्टांतामध्ये पाहतो तसंच सिद्धांतामध्ये हे जे अज्ञान आहे हे अज्ञान सुद्धा काही चांगलं नाही. म्हणून हा तिसरा देह सुद्धा शुद्ध नाही. चौथा जो देह आहे तो देह महाकारण देह आहे. या महाकारण देहाचा अभ्यास अनेक ग्रंथामध्ये आपल्याला कमी जागेमध्ये थोडकाच सापडतो, सर्वत्र तो काही सापडत नाही. या देहाला ज्ञान देह असे म्हणतात किंवा ज्ञान असं म्हणतात. तो अज्ञान सापेक्षित ज्ञान आहे. जो अज्ञान सापेक्षित ज्ञान आहे त्या ज्ञानाला शुद्ध मानता येत नाही. कारण सापेक्षित जो पदार्थ असतो तो कधीही
शुद्ध या कक्षेत धरता येत नाही. त्याचं कारण अनेक आहे, त्याच्यावर अनेक रीतीने आपल्याला अभ्यास करता येतो. ज्ञान हा बंध शास्त्रामध्ये मांडलेला आहे. ज्ञान हा बंध आहे, कारण ज्ञानापासून जो ज्ञान बंध मांडलेला आहे ते ज्ञान कुठलं आहे, तर जे अज्ञानाला नाश करणारं ज्ञान आहे. आणि अज्ञान कुठलं आहे, तर आत्म्याचं किंवा भगवंताचं जे अज्ञान आहे ते अज्ञान आणि त्याला घालवणारं हे ज्ञान. अशा या दोन देहांचा आपण शुद्ध या शब्दामध्ये जर विचार करायला लागलो तर हे दोन शरीर सुद्धा शुद्ध म्हणून सापडत नाही. म्हणून आपल्याकडे जी संपत्ती आहे, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे जे काही इथून बाहेर आहे हे काहीच आपलं नाही. जर मानायचंच ठरलं तर इथून बाहेरचं आपल्याकडे काहीच नाही. म्हणजे देहाच्या बाहेरचं आपल्याकडे काही नाही, आपलं स्वतःचं काही नाही. जरी आपण म्हणत असलो की एवढं माझ्या नावावर आहे, एवढं माझ्या बँकेत आहे, हे जरी म्हटलो तरी वास्तविक विचार केला तर हे शरीर इथूनच आपली खरी संपत्ती सुरू होते. परंतु नीट विचार केला, शास्त्र अभ्यास केला तर हे लक्षात येतं की शरीर सुद्धा आपलं नाही, कारण हे शरीर सुद्धा काळाचं आहे. अधिक काळाचा असून तो काळ घेतल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढंच सत्य आहे. काळाचा हा देह जाणार सकळ है ना, असंच आहे ना. हा जो देह आहे हा गेल्याशिवाय राहणार नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नको नको मना गुंतू माया जाणी, काळ हा आला जवळी ग्रासावाय. म्हणजे हे सगळं जे काही ते लोक जे ग्रासण्यासाठी बसलेले आहेत, कारण त्यांचं आहे म्हणून घेणारच ते. ज्याचा आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. समजा हे गीता धर्म मंडळाचा जो हा मंडप आहे, या मंडपाला मी जर म्हटलं की हा माझा आहे असं म्हटलो तर काय होईल. एकदा म्हटलं तर लोक म्हणतील ठीक आहे, जरा काय हरकत नाही म्हणू द्या. दोनदा म्हटलं तर, तीनदा म्हटलं तर, रोजच येऊन मी म्हणायला लागलो तर मग मात्र लोक त्याच्यावर विचार करायला लागतील की हा काही विचित्र मनुष्य दिसतो. आणि मी हट्टच करून माझा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर लोक मला पोलिसात दिल्याशिवाय राहणार नाही, कारण ही वस्तू माझी नाही आहे. जी वस्तू माझी नाही तिच्यासाठी मी हट्ट करून बसलो. तसं हे चार देह आपले नसताना आपण त्याच्यावर आपला अधिकार घेतला, अधिक ते अशुद्ध असताना त्याला शुद्ध समजलो आणि शुद्ध समजून जगामध्ये मिरवलो. जगामध्ये म्हणण्यापेक्षा अनंत जन्म मिरवलो, हे सर्वात मोठं वाईट झालं. आणि अशा या देहाला धरून अशा देहामध्ये असणाऱ्या कुठल्याही पुरुषाला श्री ज्ञानदेव महाराज शुद्ध म्हणणार नाही, हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला एवढं कशाला सांगितलं, त्याचं कारण असं आहे की हे चार देहामध्ये जो कोणी बसेल तो शुद्ध या शब्दात नाही, आणि त्याला ज्ञानदेव महाराज ओ जय जय शुद्धे असं म्हणणार नाही, हे नक्की आहे. किमुत्तिक न्याय म्हणतात त्याला, किंवा कैमुत्तिक न्याय. जर चार देह अशुद्ध आहेत तर चार देहाचं धारण करणारा आणि चार देहाला मी समजणारा किंवा चार देहाशी तादात्म्य पावलेला जो कोणी असेल त्याला कधीही श्री ज्ञानदेव महाराज शुद्ध म्हणणार नाहीत, मग तो कोणीही असो. मग यांचं वर्गीकरण तुम्ही म्हणाल मग असं कोण आहे दाखवा की ज्याला चार शरीराचा संबंध नाही. आता ही गुप्त गोष्ट तयार होते, कारण काही गोष्टी कशा असतात जगाला उघड नसतात आणि काही गोष्टी अशा असतात की जगाला उघड असतात. जसं तुम्ही म्हणाल काय काय उघड आहे, बघा मी तुमच्या समोर बसलेलो आहे तर माझ्याकडे पाहिल्यानंतर काय काय उघड आहे, फक्त माझा चेहरा उघड आहे, माझ्या आतमध्ये माझं शरीर सुद्धा नीट उघड नाही. समजा मी जर एखादा मोठा महान योगी झालो आणि माझ्या अंगावरचे सगळे कपडे मी फेकून दिले असं धरा, तर माझं शरीर उघड आहे, परंतु माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे तुम्हाला उघडे नाही. त्याच्या आतमधला जीव उघडा नाही, त्याच्या आतमधलं ज्ञान रूपी महाकारण देह उघडा नाही, म्हणजे काहीच उघडं नाही. मग तसं पाहिलं तर सर्वांकडे पाहिल्यानंतर काहीच उघडं नसतं, जगामध्ये उघड काहीच नाहीये. आपण ज्यांच्या सोबत राहतो त्या लोकांचं मन तरी आजपर्यंत आपल्याला उघड झालंय का? कारण काही प्रश्न असा येतो, दोन माणसाचं म्हणजे एक स्त्री आणि पुरुषाचं लग्न झालं, लग्न होऊन त्यांचे 50 वर्ष ओलांडले, 50 वर्ष झाल्यानंतरही त्या स्त्रीचं मन त्या पुरुषाला सांगताच येईल अशी काही गॅरंटी आहे, किंवा त्या स्त्रीला त्या पुरुषाचं मन जाणताच येईल असं काय सांगता येतंय? म्हणजे एवढा काळ एकत्र राहून सुद्धा सूक्ष्म म्हणजे गुप्त गोष्ट उघड करता येत नाही, होत नाही. हीच सृष्टी आहे. सृष्टी म्हणजे काय चाललंय हे न कळणे, आणि कितीही शोधा. हे युग जे सुरू आहे हे कुठलं आहे? कलियुग सुरू आहे. कलियुग म्हणजे ह्याच्या आधी किती युग झाले? 3 युग झाले, कृत, त्रेता, द्वापार, आणि हे कलियुग आहे. आता ही जे कृत, त्रेता, द्वापार ही 4 युगांची कडी असते, अशा 27 कड्या आधी झालेल्या आहेत. ही 28वी कडी सुरू आहे. 28व्या कडीमधला 3 युग संपलेली आहेत आणि 4थ्या युगाची 5000 वर्ष झालेली आहेत. तर हा जो अभ्यास आहे, म्हणजे हे जे आपण बसलेलो आहोत या ठिकाणी मागचा 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 पूर्व 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 विचार करत गेलो, किंवा उत्तर 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 भविष्यातला काही विचार करत गेलो, आपल्या समोर काहीही नाही.
आणि प्रत्येक जण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत ह्या जगामध्ये काय आहे, हे जग म्हणजे काय आहे शोधतोय. आणि जेव्हा हात टेकतो तेव्हा त्याला म्हणतो हे माया कार्य आहे. जेव्हा हात टेकेल तेव्हा म्हणतो हे माया कार्य आहे, बाबा तूच वाचव. म्हणजे भगवंताकडे मग शरण जातो. कितीही शोधलं, शोध लावले, शोध लावून 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 कितीही शोध लावले तरी सुद्धा हाताला काहीच लागत नाही. म्हणजे लागत नाही असं नाही, शेवट हाताला लागत नाही. अशी अचिंत्य सृष्टी आहे. अचिंत्य वस्तूचं चिंतन करावं का? ज्या वस्तूचं चिंतन करू नये त्या वस्तूचं चिंतन करण्यामध्ये आयुष्य घालवतो. अचिंत्य हा शब्द असं सांगतो की ज्याचं चिंतन करू नये. ज्याचं चिंतन करू नये त्याचं चिंतन आयुष्यभर केलं. आता मरताना तरी कशाचं चिंतन करावं? मरताना तरी चिंतनीय वस्तूचं चिंतन केलं पाहिजे. आणि चिंतनीय वस्तू तर गुप्त आहे. इति गुह्यतमम शास्त्रम. शास्त्र सुद्धा गुह्यतम आहे. आणि शास्त्र ज्याचं प्रतिपादन करतो तो भगवंत सुद्धा गुप्त आहे, गुह्यतम आहे. गुह्यतम हा शब्द, त्याच्या आधी दोन शब्द आहेत, गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. गुह्य शब्द सोप्या भाषेत सांगतो. गुह्य म्हणजे काय? गुह्य म्हणजे जे सांगितलं असता लोक म्हणतील हा बावळट आहे, याच्या नादी लागू नका, सोडून द्या, असं म्हणून तुमच्यापासून दूर जातील, परांगमुख होतील. हा झाला गुह्य. गुह्यतर म्हणजे काय? तुम्ही जर बोलले तर लोक म्हणतील की आता ह्याला उघडा करा, ह्याला अंगाला काळं फासा, तोंडाला काळं फासा, ह्याच्या अंगामध्ये चपलाचा हार घाला, ह्याला गाढवावर बसा, अख्ख्या गावातून त्याची धिंड काढा. ह्याला म्हणायचं गुह्यतर. आणि गुह्यतम म्हणजे काय? गुह्यतम सांगता क्षणी सगळे लोक मिळून म्हणतील ह्याला आता फासावर चढवा किंवा ह्याचा शिरच्छेद करा. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? परमार्थातलं गुह्यतम तर असंच आहे. परंतु व्यवहारातलं गुह्यतम जरी सांगितलं, व्यवहारातलं, तरी सुद्धा शिरच्छेद होण्याची शक्यता आहे. गॅलिलिओ नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने जेव्हा सांगितलं की सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते, कधी सांगितलं? ज्ञानेश्वरांच्या नंतर सांगितलं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? श्री ज्ञानेश्वरांच्या नंतर सांगितलं गॅलिलिओने की सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते. त्यांच्या राजाने त्याला पकडलं, तुरुंगात टाकलं आणि फाशीची शिक्षा ठोठावली, कारण हा लोकांना फसवतोय म्हणून. एवढाच इतिहास ठीक आहे, याच्या पुढे नको. ज्ञानदेवांनी तेच श्री ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. आता काही शास्त्रज्ञ पुण्यामधले ते मानत नाहीत. ते मानत नाही, त्यांच्या मांडण्याने काही बदल होणार नाहीये. शास्त्रज्ञ कितीही मोठ्या जगातला असला तरी सुद्धा त्याच्या म्हणण्याला काही किंमत नसते. त्याच्या म्हणण्याला किंमत फक्त त्याच्या फील्डमध्ये असते. परमार्थामध्ये जोपर्यंत त्याची गती नाही तोपर्यंत त्याच्या म्हणण्याला परमार्थात किंमत नाही, व्यवहारात असू द्या काय असेल ते. परंतु या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं की ज्ञानदेवाला हे माहितच नव्हतं. बरं, नसू दे, काय हरकत नाही. तर हे जे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे त्याला तुम्हाला ते मी प्रमाण सांगतो. का उदो असताचे नि प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. अर्थात हे नैष्कर्म्य सिद्धीचा बोध करताना त्यांनी सांगितलेला आहे, पण तो दृष्टांत लक्षात घ्या. त्यांनी दृष्टांत म्हणून सांगितलंय, सिद्धांत नव्हे. ज्ञानदेवांची सगळ्यात महत्वाची खासियत काय आहे हे सांगतो तुम्हाला, की त्यांनी जेवढे काही दृष्टांत वापरलेत लोक त्यालाच सिद्धांत समजतात. जेवढे त्यांनी दृष्टांत श्री ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेत लोक त्यालाच सिद्धांत समजू लागलेत. आणि सिद्धांत मात्र निराळा आहे. कारण का उदो असताचे नि प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तेवी नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीच असता, असं म्हणताना दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत याच्याकडे लोक कुठे पाहतात? म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी त्यांनी ओळखण्यासाठी, समजण्यासाठी दृष्टांत दिलाय. आणि तो दृष्टांत हा काय आपला सिद्धांत नाही, सिद्धांत दुसऱ्या चरणात आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर अशा रीतीने हे गुह्यतम असलेलं जगत, अचिंत्य असलेलं जगत, अचिंत्य अशा मायेपासून निर्माण होतं, म्हणून याला माया कार्य म्हणतात. माया या शब्दाने जी नाही ती असा अर्थ तयार होतो. कारण माया म्हणजे जी नाही ती. नाही ती मग नसलेली कशी उत्पन्न होईल? आपण शाळा शिकताना एक लक्षात घेतो, एखादं गणित आपल्याला सोडवायचंय तर गणित सोडवताना आपण सुरुवातीला म्हणतो की एका माणसाचं आपल्याला वय फाइंड आउट करायचंय किंवा वय शोधायचंय. तर आपण काय करतो, अमक्या माणसाचं, राम या व्यक्तीचं वय क्ष वर्ष आहे असं आपण मानतो, आहे की नाही? आता मला सांगा की राम या माणसाचं वय क्ष आहे का? नाही. पण क्ष काय करावं लागतं? मानावं लागतं. आणि मानल्यानंतर पुढे शेवटी उत्तर मिळतं क्ष बरोबर 30 वर्ष. म्हणजे क्ष हे जे आहे हे मानलेलं आहे. त्या मानलेल्या गोष्टीला तुम्ही जर सत्य समजले तर 30 वर्ष जे उत्तर मिळालं ते मिळेल का? ते मिळणार नाही. तसंच माया कार्य प्रपंच म्हणजे 4 देह व्यष्टीने आणि समष्टीने असेच
स्थूल सूक्ष्म कारण महाकारण प्रपंच हे जे समष्टीने आहेत. समष्टी तुम्ही म्हणाल समष्टी म्हणजे नक्की काय, तर व्यष्टीने आपण जे शरीर घेऊन बसलो याच्यामध्ये एकूण 4 ध्येय आहेत. स्थूल, आतमध्ये सूक्ष्म, कारण, महाकारण असे 4 ध्येय. समष्टीने हे कसे होतात विज्ञानाच्या भाषेत थोडं सांगतो म्हणजे लक्षात येईल किती मोठं आहे. समष्टीने सुद्धा असाच प्रपंच आहे. एक आहे स्थूल प्रपंच, एक आहे सूक्ष्म प्रपंच, कारण प्रपंच, महाकारण प्रपंच. आता जो विज्ञानाच्या अभ्यासातून सांगितलं तर एक गोल करायचा म्हणजे सर्कल, एक सर्कल मारायचं आणि त्याचं डायमीटर म्हणजे व्यास, त्याचा व्यास आहे ना तो घ्यायचा 1,00,000 प्रकाश वर्ष, 1,00,000 लाईट इयर्स. 1,00,000 प्रकाश वर्ष असं त्याचा व्यास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असा एक बिंदू मारायचा, टिंब. असा त्याच्यात एक बिंदू मारला की ती आपली सोलर प्लॅनेट आहे. हे जे सर्कल सांगितलं इलिप्टिकल शेपचं म्हणजे अंडाकृती, हे जे किंवा चेंडू सारखं हे जे तुम्हाला आकार सांगितला, या आकारामध्ये एक टिंब मारला म्हणजे ती आपली सूर्यमाला आहे. त्या सूर्यमाला बिंदू मात्र एवढ्या मोठ्या गॅलॅक्सीमध्ये 1,00,000 प्रकाश वर्षाचा व्यास असणाऱ्या गॅलॅक्सीमध्ये म्हणजे आकाशगंगेमध्ये 1,00,000 प्रकाश वर्ष म्हणजे सूर्याचा किरण पृथ्वीवर यायला किती वेळ लागते, 8 मिनिट आणि काहीतरी सेकंद लागतात. तो हाच किरण 1,00,000 वर्षाने कुठे जाईल, जेवढा जाईल तेवढं किलोमीटर, एवढे किलोमीटर अंतर ह्या आपल्या आकाशगंगेचं आहे. आणि या आकाशगंगेमध्ये एक बिंदू मात्र आपली सूर्यमाला आहे. या सूर्यमालेमध्ये कुठेतरी सूर्य, कुठेतरी आपली पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये कुठेतरी आपला भारत देश आहे. या भारत देशात कुठेतरी महाराष्ट्र, महाराष्ट्रात कुठेतरी पुणे, पुण्यात कुठेतरी आपलं गीता धर्म मंडळ आहे. आणि ह्या गीता धर्म मंडळाच्या एका भागात आपण बसलेलो आहोत. आणि ह्या ज्या गॅलॅक्सी म्हणजे आकाशगंगा आहेत अशा असंख्य गॅलॅक्सी आहेत असं विज्ञानामधल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि हिंदू शास्त्रामध्ये त्यालाच अनंतकोट ब्रह्मांड असे म्हणतात. अनंतकोट ब्रह्मांड, थांगपत्ताच लागत नाही. आणि हे अनंतकोट ब्रह्मांड एका मायेपासून उत्पन्न झाले. आणि ही माया म्हणजे काय, तर जसं वय शोधण्यासाठी क्ष मानावा, क्ष, तसं ही माया मानलेली आहे, कल्पित माया आहे. जसा क्ष हा कल्पित आहे, उत्तर त्याचं फाइंड आउट करण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी क्ष मानावा लागतो, तसंच जगताचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ही माया मानावी लागते. आणि माया मांडली, पुढे अविद्या मांडली. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जाती. ही कल्पना केली आणि या कल्पनेने हे एवढं मोठं जगत तयार झालं. आणि लोक ह्या जगताला खरे म्हणायला लागले. ह्याच्यासारखं मोठं आश्चर्यकारक काय असेल. शास्त्रामध्ये त्याला उदाहरण आहे की एक कोळी आपल्याच अंगातून तंतू काढतो आणि त्याच्यामध्ये तो गुरफटून जातो. हे शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. तर असा जो हा अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की कोळी जसा आपल्या अंगातून तंतू काढून त्याच्यात गुरफटतो, तसा भगवंत रूपी असलेले आपण केव्हा तरी आपणच माया नावाचा पदार्थ, अज्ञान नावाचा पदार्थ मानला आणि त्याच्यापासून पुढे कार्यरूपाने झालेले स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच याच्यामध्ये गुरफटून गेलो आणि हेच सगळं खरं आहे असं म्हणायला लागलो. आपल्याला हे सगळं दिसतं, हेच खरं वाटतं आणि भगवंताचा कुठल्या कोपऱ्यात गेला कळतच नाही, भगवंताची प्राप्ती झालेलीच नाही. मग काही लोक, आता अडचण अशी आहे की हा एवढा मोठा प्रपंच, ह्याच्यामध्ये भगवंत नक्की कुठं आहे ह्याचा शोध लागतच नाही. मग काही लोकांना साधना करायला लागले, वेगवेगळ्या साधनांचा अवलंब करायला लागलं की काहीतरी वेगवेगळे अनुभव यायला लागतात. आणि वेगवेगळे अनुभव यायला लागले की ज्यांना ते अनुभव आलेले नसतात त्यांना वाटतं अरे किती मोठा महाराज आहे, त्यांना त्यांचं कौतुक वाटायला. आणि तसं वाटणं साहजिकच आहे. आणि हे जेव्हा त्यांना वाटतं, त्यांना जे हे कौतुक वाटतं, त्याच्यामध्ये त्यांना कळलेली गोष्ट ही सर्वोच्च शुद्ध वस्तू आहे का नाही हे त्यांना सांगताच येत नाही. म्हणजे श्री ज्ञानदेवांनी जय जय ओ शुद्धे असा शब्द जो वापरला तो त्यांनाच वापरला का असा प्रश्न निर्माण होतो. आणि तो कोणालाही सांगता येणार नाही की त्यांनाच वापरलाय म्हणून श्री ज्ञानदेवांना माहित आहे की मी जेव्हा केव्हा हा शब्द वापरतोय की जय जय ओ शुद्धे, ओ म्हणजे आदरार्थाने ओ शब्द वापरला, आदरार्थी शब्द आहे ओ, जय जय ओ शुद्धे, शुद्ध असलेल्या या कोणाला तरी हा जय जयकाराचा शब्द वापरणं हे आदरार्थी आहे, त्यांचा जय जयकार करणं आदरार्थी आहे.
जय जयकार कोणाचाही करता येत नाही, जय जयकार कोणाचाही करू नये. खरं पाहिलं तर शुद्ध वस्तूचा जय जयकार करावा असं श्री ज्ञानदेवांची रीत आहे. आपण भलत्याचाच जय जयकार करतो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु श्री ज्ञानदेवांनी या शुद्ध वस्तूचा जय जयकार केला. ही शुद्ध वस्तू काय याचा शोध घेताना माया कार्य प्रपंच हा शुद्ध असू शकत नाही. माया कार्य प्रपंच हा शुद्ध नाही, मुळात मायाच शुद्ध नाही, कारण ती कल्पित आहे. अविद्या पण शुद्ध नाही, कारण अविद्या शुद्ध नाही हे कोणीही सांगू शकतं. माया पण शुद्ध नाही, कारण जी नाही ती नसलेल्या वस्तूला शुद्ध म्हणायचं. वंद्यापुत्र शुद्ध आहे. वंद्यापुत्र रोज सोहळ्यात स्नान संध्या करतो असं जर म्हटलं तर काय बरं वाटलं? याच्यात काय आहे? जो वंध्यापुत्र, मुळात वंध्यापुत्र हे अशुद्ध गोष्ट झाली. त्याच्यात तो सोहळ्यात राहून संध्या करतो म्हणजे काय झालं? याला काही अर्थ राहत नाही, कारण की त्याचं मूळच मुळात अशुद्ध आहे. ज्याचं मूळच अशुद्ध त्याने पुढे काही करू द्या. म्हणून ज्ञानदेवांनी एका श्री ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. आता त्यांनी दोन शब्द छान वापरले. एक वापरलाय की पुण्यात्मक पाप आणि दुसरा शब्द वापरलाय पापात्मक पाप. असे का वापरावे? दोन्ही ठिकाणी त्यांनी पाप हा शब्द कॉमन घेतलेला आहे. तर पाप हा शब्द का घेतला? कारण स्वर्गाला जाणं किंवा नरकाला जाणं म्हणजे ह्या त्रिभुवनामध्ये राहणं. आता मृत्यूलोकात राहणं म्हणजे तर फारच वाईट आहे, कारण मृत्यूलोक हा अत्यंत वाईट मानलेला आहे, पण मृत्यूलोक चांगलाही मानलेला आहे. म्हणजे असं एकदम विरुद्ध अर्थाचं बोलणं काही ठिकाणी आढळतं. त्याचे कारण त्या दोन्ही वेळेस आहेत. तर हा जो स्वर्गाला जाण्याचा उपक्रम किंवा नरकाला जाण्याचा जो उपक्रम आहे तो कशावर करता येतो? तर शरीराच्या आधाराने करता येतो. आणि शरीर हे 4 महाभूतांचं नाही, 5 महाभूतांचं आणि 4 देहाने आहे. पंचमहाभूतात्मक, अपंचीकृत, पंचीकृत असं 2 शरीर आणि ज्ञान आणि अज्ञान रूपी 2 शरीर, अशा रीतीने हे 4 देहांचा सांगाडा हा मुळातच अशुद्ध आहे, म्हणजे पापरूप आहे. अशुद्ध म्हणले की पापरूप आहे. मग ह्या पापरूप शरीरावर स्वर्गाला गेला तर काय झालं? पाप हे मूळ आणि केलं पवित्र, म्हणजे पापरूप शरीरावर पुढे जाऊन स्वर्ग प्राप्त केला तरी ते पुण्यात्मक पाप म्हणलेलं आहे. आणि पापरूप शरीरावर 4 शरीर जी आहेत ही पापरूप शरीर, या पापरूप शरीरावर नरकाला गेला तर ते पापात्मक पाप मानलेलं आहे. मग पापात्मक पापापेक्षा पुण्यात्मक पाप बरं, पापात्मक पापापेक्षा पुण्यात्मक पाप बरं एवढंच. परंतु स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या, असं श्री ज्ञानदेव लिहिलेलं आहे. हे दोन्ही ठिकाणी आपल्याला, चोरांच्या म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सगळं ओरबाडलं जाणार आहे, आपली सगळी संपत्ती ज्या ठिकाणी हनन होते त्या ठिकाणाला चोरांचं ठिकाण असं म्हणतात. तुम्ही म्हणा स्वर्ग कसं काय चोरांचं ठिकाण असेल? त्याचं कारण असं आहे, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्यम मर्त्य लोकम विशंती. क्षीणे म्हणजे काय झालं? क्षीण का होतो? घेतला तर क्षीण होतो. जसं तुमच्याकडे संपत्ती आहे आणि ती संपत्ती कोणीतरी घेतली तर त्याचा क्षीण होतो, म्हणजे क्षय होतो. तसं स्वर्गामध्ये गेले की पुण्य संपतं, म्हणजे त्या ठिकाणी पुण्य घेणारे हे सगळे चोरच आहे. आपल्याकडून जो कोणी हिसकावून घेतो ते कशाही पद्धतीने घेऊ द्या, त्याचा क्षय झाला म्हणजे विषय संपला, म्हणजे पुन्हा आपल्याला मृत्यू लोकात यावं लागतं, हे सर्वांनाच माहित आहे. तर अशा रीतीने ही जी वाट आहे, हे जे स्वर्ग नरक आणि मृत्यूलोक आहे, असा हा पापात्मक किंवा पुण्यात्मक पण पापावरच आधारलेला जगताचा विषय, जगतरूपी सृष्टी किंवा सृष्टी जी आहे ही सृष्टी अनंत कोट अनंत ब्रह्मांड एवढ्या भागाने जरी पाहिली तरी ती एका अंशावर आहे. किती आहे? एका अंशेन स्थितो जगत. फक्त एक अंश. एक अंश म्हणजे काय? एक सर्कल घेतलं त्याचा 1/4 भाग त्याला म्हणतात एक अंश. एका सर्कलमध्ये 1/4 हिस्सा म्हणजे 1/4 भागाला एका अंशेन स्थितो जगत असे म्हणतात. मग उरलेल्या 3 भागात काय आहे? तर 3 भागामध्ये जे आहे ते शुद्ध असण्याची शक्यता आहे. म्हणून शुद्ध वस्तू ह्या उरलेल्या 3 भागात आहे. आणि मग एका भागामध्ये अशुद्ध आहे का? नाही, अशुद्ध असण्याचा भास आहे. जेव्हा एखादी गोष्ट कल्पित असते, ती कल्पित वस्तू अधिष्ठानावर आरोपलेली असते. तो आरोप हा काही सिद्ध नसतो. जसं की एखाद्या रज्जूवर आपल्याला सर्प दिसला की तो सर्प खरा आहे का? अंधारामुळे, मंद अंधकारामुळे एखादी दोरी आपल्याला साप वाटते,
त्या वाटलेल्या सापामुळे ती दोरी अशुद्ध झाली का? ती अशुद्ध झालेली नाही, पण ती अशुद्ध झाल्यासारखी वाटते. कारण त्या काळामध्ये मंद अंधकार नावाचा जो दोष आहे, या दोषामुळे ती दोरी आपल्याला साप वाटत असते. आणि त्या साप वाटल्यामुळेच आपल्याला पुढे अनेक दुःखांना, म्हणजे आपण घाबरून पडणे, लागणे, त्यानंतर हॉस्पिटलला पोहोचणे, अशी दुःख भोगावी लागतात. तर मुळात जर विचार केला तर मंद अंधकार नावाचा दोष आणि त्या दोषामुळे उत्पन्न झालेला खोटा साप हा मुळात आरोपित आहे, म्हणजे कल्पित आहे. तसं हे एकांशेने स्थित जगत जे आहे, हे एकांशेने स्थित जगत एका अंशावर भगवंताच्या आरोपित आहे. आणि आरोपित का केलं तर भगवत प्राप्तीसाठीच केलं. जसं गणितामध्ये क्ष का मांडला तर त्या व्यक्तीचं वय सापडण्यासाठी, वय शोधण्यासाठी केलं. तसं जगत एका अंशावर भगवंताच्या का मानलं? त्याचं कारण भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून मांडलं. भगवंताच्या प्राप्ती होणं त्याच्यासाठी दुसरा एक प्रमाण आहे. काही लोक म्हणतात की नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठीच मांडला, असं कसं काय धरता येईल? हे बघा, सर्वांचीच सहज धावपळ कुठे आहे? सहज म्हणजे प्रयत्नाने म्हणत नाही, प्रयत्नाने धावपळ निराळी असते. तुम्ही काही सहज इकडे आले असं धरता येत नाही, सहज तुम्ही गावात जाणार असं धरता येत नाही. सहज धावपळ जी असते ती कुठे असते? तर सर्वांची नकळतपणे असो कळतपणे असो, सर्व जीवांची धावपळ कळत नकळतपणे सुखाकडे आहे. कुठे आहे? सर्वांची सुखाकडे. एखादा जर म्हटला जगात असा एक जीव आणून द्या मला, की जो म्हणेल की नाही मला सुखाची धावपळ नाहीये, मी सुखाकडे धाव नाही करत आहे, असं होऊच शकत नाही. म्हणजे सर्वांची सहजच धावपळ सुखाकडे आहे. आणि सुखाकडे आहे असा मी जेव्हा शब्द वापरतो तेव्हा सुख म्हणजेच शुद्धता असा अर्थ त्याचा तयार होतो. कारण सुख हेच जगामध्ये सर्वात शुद्ध आहे. कोणाला सुख नको आहे, कोणाला दुःख पाहिजे. सुख असं पाहिजे की ज्याला सापेक्षित असलेलं दुःख नको. जेव्हा सुखाला सापेक्षित पदार्थ शोधला जातो तेव्हा त्याच्या सापेक्षित पदार्थ येतो दुःख. आणि जेव्हा सुख या शब्दाला सापेक्षित पदार्थ नसतो तेव्हा सुख या शब्दाला नाव बदलतं आणि त्याला नाव येतं आनंद. कारण आनंदाला प्रतिस्पर्धी नाव काहीच नाही जगामध्ये. आनंदाच्या विरुद्ध काय आहे? तुम्ही म्हणाल दुःख नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख शब्द आहे. आनंदाच्या विरुद्ध दुःख. तुम्ही म्हणाल ही शब्दाची हे झाली, फसवणूक झाली, असं नाही. ज्या शब्दाला प्रतिस्पर्धी म्हणजे सापेक्षित पदार्थ सापडत नाही तो शब्द आनंद आहे. आणि सच्चिद आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे असं आपण जेव्हा म्हणतो. काही ठिकाणी सच्चित सुख असे शब्द जरी वापरले असले तरी त्या ठिकाणी सुख या शब्दाचा गर्भित अर्थ आनंद असा आहे. आणि तोच श्री ज्ञानदेवांनी पुढच्या चरणामध्ये वापरलेला आहे. म्हणून शुद्ध या शब्दाने ज्ञानदेवांनी पुढच्या चरणामध्ये सांगून दिलंय मी की शुद्ध कोणाला म्हणतोय. कारण आपल्याला कळलं पाहिजे ना, श्री ज्ञानदेव महाराज जय जयकार करतात खरं आहे, पण कोणाचा करतात? शुद्ध पदार्थाचा करतात. ठीक आहे, आपली श्रद्धा आहे म्हणून आपण मांडलं की भगवंताचा जय जयकार केला. अरे पण भगवंत म्हणजे कसा? शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे कसा असं जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या भगवंताच्या नक्की स्वरूपाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे. आनंदे या शब्दाने भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. ही श्री ज्ञानदेवांची अभ्यासाची रीत आहे. ज्ञानदेवांच्या गाथेमध्ये ज्ञानदेवांनी हा अभंग लिहिला आहे, सत्य ज्ञान अनंत. आता ह्याचा जर आपल्याला शास्त्रीय रीतीने अभ्यास करायचा झाला तर आपल्याकडे वेळ नाही म्हणून मी तो अभ्यास तुम्हाला सांगत नाही. परंतु कधीही तुम्हाला जर वाटलं तर आपण याच्यावर पुन्हा सत्य ज्ञान अनंत या तीनच शब्दांवर 3 तास बोलू शकतो. कारण की सत्य ज्ञान अनंत हे भगवंताचं स्वरूप आहे. त्याच्यातलं आनंद हा जो शब्द आहे, आनंद आणि अनंत हा समानार्थी शब्द आहे. अनंत म्हणायला एक वेगळं कारण आहे आणि आनंद म्हणायला एक वेगळं कारण आहे. या ठिकाणी आनंद हा शब्द वापरल्यामुळे आपण आनंद या शब्दाचा विचार करतो. सुख जगामध्ये सुख कशापासून मिळतं? जगामध्ये या 4 प्रपंचातून सुख मिळवण्याची कोणी अपेक्षा करू नये. या 4 प्रपंचापासून सुख कधीही मिळत नाही. आणि जे कोणी आपल्या आधीचे शास्त्रज्ञ आणि आपल्या पुढे निर्माण होणारे शास्त्रज्ञ परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये या 4 प्रपंचापासून सुख मिळवण्याची अपेक्षा करतील त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही हे नक्की आहे. कारण हे 4 प्रपंच जे आहे ते मायाजनित
असल्यामुळे किंवा अविद्याजनित असल्यामुळे आणि ते फक्त कल्पना मात्र, कल्पित मात्र असल्यामुळे त्यांच्या साह्याने भगवंत प्राप्ती करणं हे आपलं ध्येय आहे. असं लक्षात जर घेतलं तरच आपल्या हाताला या चार प्रपंचाच्या विरहित किंवा चार प्रपंच ज्याच्यावर आरोपलेला आहे, ज्याच्यावर आधारलेला आहे, अशा अधिष्ठान भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आता असं जे आनंद रूप असलेला भगवंत आहे, हा आनंद रूप असलेला भगवंत शुद्ध आहे. कारण आनंद रूप असलेली वस्तू शुद्ध असते. हा जो खांब आहे, हा खांब शुद्ध आहे का, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा खांब देवळासाठी लावलाय म्हणून शुद्ध आहे असं कोणीतरी म्हणू शकेल. परंतु नीट त्याचा बारकाईने जर आपण विचार करू लागलो तर हा खांब शुद्ध ठरत नाही. त्याला वेगवेगळ्या कल्पना आपल्याला मांडता येऊ शकतात. कारण हा शुद्ध का नाही? कारण अशुद्ध योनीचं सांगाडा येतो. कारण नीच योनीमध्ये झाड बसतं. झाड हे नीच योनीमध्ये, मनुष्य हा उच्च योनीमध्ये आणि देवादिक हे त्यापेक्षा उच्च योनीमध्ये. आपल्या समोर देवळासाठी वापरलेला खांब हा मात्र नीच योनीचा सांगाडा आहे. म्हणजे आपल्या शरीरामधला सांगड्यामधला एखादं हाड जर आपण मोठं घेतलं आणि जर वापरलं, ते जसं वापरावं त्याच्याऐवजी आपल्यापेक्षाही नीच शरीरामधलं आहे लाकूड आहे. मग शुद्ध कसं? मी तुम्हाला जगातला तुम्ही कुठलाही पदार्थ दाखवा, मी तुम्हाला अशुद्धच सांगेन. अशुद्धच आहे, अशुद्धच आहे. कुठलाही शोधा, तुम्ही मला शोधून दाखवा. एका भगवंताशिवाय जर तुम्हाला जगामध्ये कुठलाही शुद्ध पदार्थ सापडला तर मी तुमचे लगेच त्या क्षणाला चरण धरेन. जगामध्ये या चार प्रपंचामध्ये कुठेही शुद्ध पदार्थ नाही. म्हणून ज्ञानदेवांनी या चार प्रपंचामध्ये असणाऱ्या कोणाचाही जय जयकार केलेला नाही असं आपल्याला पहिल्या चरणामधील पूर्वार्धामध्ये दिसतं. उत्तरार्धामध्ये दोन विशेषण वापरलेले आहेत. दोन विशेषण आहेत. विशेषण या शब्दाचा अर्थ ज्यांचा अभ्यास आहे त्यांना लक्षात येईलच, पण विशेषण म्हणजे जे विशेष पदार्थाला सोडून राहत नाही. जसं लाल गाय. लाल गाय म्हटल्यानंतर लाल हा रंग गायीपासून भिन्न नसतो, म्हणून लाल रंगाला विशेषण म्हणतात. ती उपाधी नाहीये. तर विशेषण जे आहे हे विशेषण इथे मी शब्द वापरतोय म्हणून पुढे जे मी शब्द धरलेले आहेत ते विशेषणात धरलेले आहेत. ती काही उपाधी धरलेली नाही भगवंताची. तर एक पहिला शब्द पहिल्या चरणाच्या उत्तरामध्ये उदार असा शब्द आहे. उदार. उदार म्हणजे काय? जगामध्ये सगळ्यात उदार मनुष्य कोण आहे? तुम्हाला काय वाटतं कोण उदार असावं सगळ्यात? जय जय वो शुद्धे उदार उदारे. कसा आहे? उदारे. मग सांगा मला शुद्ध जगातलं कोण आहे? हे तर आपण शोधलंय, आपण त्याच्यावर विचार केलाय. म्हणजे मी तुम्हाला हे मांडलंय तुमच्या समोर, तुम्ही शोधा. मी असं म्हणत नाही की मी मांडलं ते तुम्हाला लगेच ते फायनल कळलं भगवंत, असं नाही. मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. जगामध्ये चार प्रपंचात कोणीही शुद्ध नाही. त्याच्या पलीकडे उरलेली अधिष्ठान वस्तू ही शुद्ध आहे, ते भगवंत आहे. त्याला तुम्ही नाव काही द्या, म्हणजे त्याला ब्रह्म म्हणा, विष्णू म्हणा, शंकर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्याबद्दल मी काय म्हणत नाही. कारण ते म्हटलं की मला वेगळा अभ्यास मांडावा लागेल. म्हणून तर हे जे चार प्रपंच ज्याच्यावर आरोपलेला आहे अशी जी वस्तू आहे त्या वस्तूला आपण शुद्ध म्हणतो. आणि ती शुद्ध वस्तू उदारे. कशी आहे? उदार आहे. उदार कोण आहे जगामध्ये? सगळ्यात उदार आतापर्यंत जेवढे युगाचा तुमचा अभ्यास असेल, अभ्यास म्हणजे ऐकून म्हणा, आपण कोणाकडून तरी ऐकत असतो ना, तर त्याप्रमाणे किंवा वाचून म्हणा, शास्त्राभ्यास करून म्हणा, जगामधला सगळ्यात उदार कोण आहे सांगताच येत नाही. कारण एकापेक्षा एक उदार जगामध्ये आढळतात. कर्ण. कर्ण जगामधला सगळ्यात उदार मानला जाईल, बरोबर का? कर्ण उदार आहे. कर्णाकडे मी गेलो. कर्ण माहितीये ना? कर्ण म्हणजे महाभारतातला कर्ण. या कर्णाकडे मी गेलो. आता कर्ण उदार आहे असं ऐकलेलं आहे, म्हणून मी कर्णाकडे गेलो की बाबा रे तुम्ही मोठे उदार आहात, मला एक दान द्याल काय? तर कर्ण काय म्हणणार? काय म्हणेल कर्ण? नाही म्हणेल का? मागा. बर. मग कर्णाकडे गेलो आणि कर्णाला म्हटलं की मला या मृत्यूपासून वाचव. त्याला काय म्हटलं? या मृत्यूपासून तू मला वाचव असं मी कर्णाला म्हणलं. तर कर्ण काय करील बरं? लगेचच
अमृत आणेल आणि घे आणि पी आणि तू आता मृत्यूपासून वाचलास, असं म्हणेल का? म्हणू शकत नाही. कारण मृत्यूच्या कचाट्यातून तोच वाचला नाही. अरे जो मृत्यूच्या कचाट्यातून वाचला नाही तो माझ्यावर काय उदारपणा दाखवणार आहे? म्हणून हा कर्ण सुद्धा मला उपमेला इथे धरता येत नाही. दुसरा एक राजा तुम्हाला माहित आहे, बळी, है ना. बळी राजा श्रेष्ठ मानलेला आहे. ह्या बळीराजाला जर म्हटलं मला मृत्यूपासून वाचव, मृत्यू हे मी फक्त घ्यायचं म्हणून काहीतरी घेतलाय पदार्थ, त्याच्याऐवजी मी दुसरे अनेक घेऊ शकतो, परंतु आता एक समजण्यासाठी म्हणून मृत्यू हा पदार्थ मी घेतलाय. तर बळीराजाला म्हटलं बाबा रे तू खूप कृपाळू आहेस, उदार आहेस, मला आता मृत्यूपासून वाचव, तर वाचवेल काय? वाचू शकत नाही. का? कारण की तो स्वतःच मृत्यूपासून वाचलेला नाही. म्हणजे अशा रीतीने जेव्हा मी जगामध्ये अनेक मोठमोठे उदार श्रेष्ठ महंत शोधले आणि प्रत्येकाला मृत्यूपासून वाचव असं म्हटलं तर कोणीच वाचू शकत नाही. ज्याने जगताची उत्पत्ती केली त्याच्याकडे गेलो, ब्रह्मदेवाकडे, आणि त्याला म्हटलं बाबा रे मला मृत्यूपासून वाचव रे, वाचवेल काय? अरे हे सृष्टीच्या नियमात बसत नाही. पालनकर्त्याकडे गेलो, संहारकर्त्याकडेच गेलो आणि त्याला म्हटलं मला मृत्यूपासून वाचव, तो सुद्धा वाचू शकत नाही. तो म्हणेल हे सृष्टीच्या चक्रात बसत नाही. म्हणजे सृष्टी चक्रामध्ये असणाऱ्या कुठल्याही उदार अशा आणि श्रेष्ठ श्रेष्ठ उच्चतम अशा देवादिकांकडे जरी मी गेलो तरी सुद्धा मला या मृत्यूच्या कचाट्यातून ते काही वाचू शकणार नाही, माझ्यावर ते कृपा करू शकत नाही, मला उदारपणा ते दाखवू शकत नाही. मग कोणाकडे जावं? तुम्ही म्हणाल आज कधी कोणी वाचलंय का मृत्यूपासून? मृत्यूपासून कोणी वाचलेलंच नाही असं जर आपण म्हणत असाल तर आपल्याला शास्त्र अभ्यास करण्याची गरज आहे. कारण शास्त्रामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की मृत्यू हा जो आहे हा आपल्याला संपवता येतो, थांबवता येतो. आपण ज्याला मृत्यू मानतो तो मृत्यू शास्त्रामध्ये अपेक्षित नाहीये. लोका काळ खाय आम्ही दिला माथा पाय, असं तुकोबांचा एक अभंग आहे. मरण आमचे मरून गेले आम्ही झालो आज राम, असं तुकोबाने म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाले असं कसं काय म्हणलं? काही काही पुण्यातले विशिष्ट व्यक्ती अशा आहेत की ते म्हणतात तुकोबाला काही कळत नव्हतं, तुकोबा बावळट माणूस होता. काय हरकत नाही, तुझ्या म्हणण्याने काय तुकोबा बावळट होणार आहे? सूर्याला एखादा म्हटलं की हा काळा आहे, ठीक आहे ना, काय हरकत आहे? ह्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे, त्याला काय करणार? सूर्य हा पिवळा आहे असं कोणी म्हटलं म्हणजे एकदमच फार वाईट आहे, सूर्याचं काही खरं प्रकाशमान नाहीच आहे असं जर एखादा म्हटला तर ठीक आहे, त्याला आपण काय करू शकतो. तसं तुकोबासारख्या अवतारी महापुरुषाला जर एखादा म्हणत असेल की हा मूर्ख मनुष्य, एक सामान्य कीर्तनकार आहे असं जर म्हटलं तर त्याच्या म्हणण्याला काही किंमत नसते. तर ह्या तुकोबांच्या प्रमाणानुसार मृत्यू याच्यावर विजय मिळवता येऊ शकतो. आणि मृत्यूचा विजय मिळवण्यासाठी जे काही दान करणं आहे, म्हणजे मृत्यूवर विजय हे दान जे आहे, हे दान आपल्याला कोण देऊ शकेल? जो कोणी देऊ शकेल, जो मृत्यूच्या कचाट्यात आहे तो आपल्याला मृत्यूवर दान कसं देईल? जो स्वतःच मरतो आणि जो स्वतःच जन्मतो, जो पुन्हा मरतो आणि पुन्हा जन्मतो, जो पुन्हा मरतो आणि पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो पुन्हा जन्मतो, चांगल्या वाईट उच्च नीच अशा असंख्य योनीमध्ये जो सतत प्रवास करतो, असा उच्च असलेला काय किंवा कनिष्ठ असलेला काय, असे दोन्ही प्रकारचे जीव आपल्याला या मृत्यूच्या कचाट्यातून, या फेऱ्यामधून सोडवतीलच कसे? हे दान आपल्याला कोण देऊ शकेल? असा उदार कोण या सृष्टीमध्ये आहे? असा या सृष्टीमध्ये कोणीही उदार नाही. आणि जो कोणी सृष्टीमध्ये असा उदार आहे की जो तुम्हाला मृत्यूला वाचवू शकेल, कारण एकच वस्तू अशी आहे, एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला कोणीही देऊ शकत नाही, आणि ते म्हणजे मृत्यूपासून वाचवणे, अमर करणे, अमरत्व प्राप्त करणं. कारण शब्दाने बोलणं ठीक आहे, शब्दाने लोक म्हणू शकतात मी आता अमर झालो, परंतु साक्षात अमरत्व प्राप्त करणे, आपण आपलंच मरण आपल्याच डोळ्याने पाहणं, मरण आमचे आम्ही देखले आमच्या डोळा, असं ही जी स्थिती आहे ही सत्य आहे का नुसतं शब्द मात्र बोलण्यापुरती आहे? ही त्या स्थितीचा अनुभव घेतल्याशिवाय कशी कळेल? आणि अशा स्थितीवर जाण्यासाठी अशा महापुरुषाची किंवा अशा परमपुरुषाची गरज आहे की जो ते दान देऊ शकतो, आणि तोच एकमेव जगामध्ये उदार आहे. बाकी तुम्हाला कशाचंही दान मिळत असेल तर घेऊ नका.
एखाद्याने म्हटलं ही पृथ्वी तुला दान देतो, नको. एखाद्याने म्हटलं तुला इंद्रपद देतो, नको. तुला पुढच्या सृष्टीमध्ये मी ब्रह्मदेव करतो, नको. शिवपणाचे नि त्रासे यावया आपलीये दशे, नाही, जीवपणाचे नि त्रासे यावया आपलीये दशे, शिवही मुहूर्त पुसे जया दोषी याते. आणि शिवपण ही ओविळे अंगी न लवी. म्हणजे या सृष्टीच्या कर्त्याची सुद्धा जर या फेऱ्यामध्येच गती असेल तर तो सुद्धा उदार या शब्दात बसत नाही. आणि त्या उदार शब्दामध्ये तो न बसल्यामुळे त्याची आम्हाला अपेक्षा नाही. आणि मी आम्हाला असा शब्द वापरताना श्री आद्य शंकराचार्य, श्री व्यास आणि श्री ज्ञानदेव यांचा प्रतिनिधी आहे असं समजून बोलतो आहे. संतांचा हा निरोप आहे असं समजून बोलतो आहे. तर उदार वस्तू जगामध्ये फक्त एकच आहे जी तुम्हाला मृत्यूपासून वाचू शकते. शरीराचं मरण ठरलेलं आहे काही ना, कारण हा जरा गूढ विषय तयार होतो. कारण मरणार नाही म्हणजे कसं काय? मरण 4 लोकांना होतं. स्थूल शरीराला मरण करता येतं. स्थूल शरीराचं मरण सर्वांना माहित आहे. स्थूल शरीर किती काळ टिकतं? 100 वर्ष धरा. सूक्ष्म शरीर 1 कल्प धरा. स्थूल शरीराचा कालावधी 100 वर्षाचा आहे. सूक्ष्म शरीराचा कालावधी 1 कल्पाचा आहे. कारण शरीराचा कालावधी कल्पानुकल्पी आहे. महाकारण शरीराचा कालावधी त्याच्यापेक्षा जास्त धरा. पण हे सगळे कालावधीमध्ये म्हणजे कालभेदात येतात. देश, वस्तू आणि कालभेद याच्यामधल्या कालभेदात हे सगळे बसतात. म्हणून या 4 देहांना उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि प्रलय आहे. आणि जो पदार्थ उत्पत्ती स्थिती प्रलयवान असतो तो कधीच भगवंत असू शकत नाही असा शास्त्रामध्ये निर्णय आहे. आणि मी जे काही बोलतो हे वैदिक शास्त्राप्रमाणे बोलत असल्यामुळे माझ्या बोलण्याला वेदाचा आधार आहे. कारण मी जे काही बोलतो हे मी परम वैदिक असल्यामुळे, माझ्यासाठी वेद हा शिरोधार्य असल्यामुळे मी जे काही बोलणार आहे, जे काही बोलतो आहे याला सर्वांना शास्त्रामध्ये, वेदामध्ये प्रमाण आहे. तर या 4 प्रपंचामध्ये उदार जर कोण असेल तर कोणीही नाही. म्हणून या 4 प्रपंचाला अधिष्ठान असणारी वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली, जर आपल्याला त्याला शरण जाता आलं, त्याला जर शरण जाता आलं, कोणाला? त्या वस्तूला, त्या परमपुरुषाला, त्या भगवान श्रीकृष्णाला, असं मी दृष्टांताच्या बाजूने म्हणतोय, रूपकाच्या बाजूने म्हणतोय. भगवान श्रीकृष्णाला जर आपण शरण जाता आलं तरच आपल्याला ते दान म्हणजे उदारतेने मिळण्याची शक्यता आहे. कारण जो येई मज अनन्य शरण त्याचे मी निवारी जनन मरण. जो मला अनन्य शरण येऊ शकतो त्याचंच मी जनन मरण हरण करील असं भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला अनन्य शरण जा. अनन्य म्हणजे अनन्य, अन्याला नाही. याच भगवंताला शरण जाण्यासाठी आपल्याला शास्त्रामध्ये बोध दिसतो. म्हणून या भगवंताला शरण जाणं का? कारण तो उदार आहे. उदार माणसाला शरण जावं, उदार महापुरुषाला शरण जावं आणि उदार परम भगवानाला शरण जावं. तर उदार असलेल्या या भगवंताला प्रसिद्ध असा शब्द वापरलेला आहे. प्रसिद्ध असलेली व्यक्ती, तुम्ही म्हणाल प्रसिद्ध आहे पण आम्हाला तर आजपर्यंत कधीच दिसली नाही. भगवंत कोणाला कधी भेटलाय का? नाही. भगवंत दिसलाच नाही, मग प्रसिद्ध कसा? पहिल्या चरणातील उत्तरार्धातला शेवटचा शब्द, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. प्रसिद्ध, प्रसिद्ध म्हणल्यानंतर प्रसिद्धच असावा. कुप्रसिद्धीचा प्रश्न येत नाही. म्हणजे कु हा शब्द लावूच नाही, सु शब्द पण लावू नये. प्रसिद्ध, प्रसिद्ध म्हटल्यानंतर सर्वांना माहीत असणारा. मला एक सांगा की सर्वांना, जे शाळा शिकले सगळ्या लोकांना, सगळ्यांना आपल्या भारताचे पंतप्रधान माहिती आहे का नाही? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, बरोबर ना? म्हणजे हे प्रसिद्ध आहेत का नाही? प्रसिद्ध असलेली व्यक्ती माहिती असते सगळ्यांना, माहिती आहे सर्वांना. मला सांगा बजाबा काळे किती लोकांना माहिती आहे? बजाबा काळे माहिती आहे का तुम्हाला? कोणाला? कोणालाच माहित नाही. म्हणजे प्रसिद्ध नाहीये. प्रसिद्ध म्हणजे जी सगळ्यांना माहित असते
जास्तीत जास्त लोकांना, कोणाला, 4 प्रपंचामध्ये सर्वांनाच माहीत असलेली जी वस्तू असेल सर्वांनाच माहीत पाहिजे. फक्त मनुष्याला माहीत असावी काय? फक्त सदाशिव पेठेमध्ये राहणाऱ्या लोकांनाच माहीत असावी काय? फक्त नारायण पेठेत राहणाऱ्या लोकांनाच माहीत असावी काय? फक्त भारतातल्याच लोकांना माहीत असावी काय? फक्त पृथ्वीवरच्याच लोकांना माहीत असावी का? नाही, तसं नाही म्हणत आहे. 4 प्रपंच, अनंत कोट ब्रह्मांडामध्ये सर्वांनाच माहीत आहे अशी वस्तू जर असेल तर तीच प्रसिद्ध आहे, बाकीच्या वस्तू प्रसिद्ध नाहीत. आपली दृष्टी जी आहे ती संकुचित करू नका. माझी जी दृष्टी आहे, मी जी तुम्हाला पहिल्या चरणापासून म्हणजे चिंतनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दृष्टी लांब करण्याला शिकवतोय. म्हणजे तुमची दृष्टी फक्त इथे या देहापुरती मर्यादित न करता मी अनंत कोट ब्रह्मांडापुरती तुमची दृष्टी नेण्याचा प्रयत्न करतोय. असा हा प्रसिद्ध असलेला काहीतरी पदार्थ असायला पाहिजे, पण तो आपल्याला माहित नाही, तो आपल्याला माहित नाही. आता करणार काय? आता एखाद्या माणसाला हे दाखव, हे बघ, हे बघ, हे काय, हे माझ्या गळ्यात जे घातलेलं आहे हे काय, सांगा बरं काय? उपर्ण आहे. याला उपर्ण असे म्हणतात. आता इथे बसलेल्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं उपर्ण आहे. बरं, हाच पदार्थ मी आफ्रिकेतल्या जंगलातल्या एका नग्न राहणाऱ्या आदिवासी माणसाकडे गेलो आणि त्याला हा पदार्थ दाखवला. त्याला म्हणलं सांग बरं हे काय? काय सांगेल? काहीच नाही. त्याला काही सांगता येणार नाही का? मग हा प्रसिद्ध नाहीये का? त्याला माहित नाहीये. परंतु त्याच्याऐवजी मी अमेरिकेत गेलो, फ्रान्समध्ये गेलो, जर्मनीमध्ये गेलो, भारताच्या कानाकोपऱ्यात गेलो, कोणालाही दाखवला तर होईल काय? ह्याला उपर्ण म्हणायच्या ऐवजी कोणी ह्याला दुपट्टा म्हणेल, कोणी ह्याला कापड आहे म्हणेल, क्लॉथ आहे म्हणेल, वेगवेगळ्या शब्दाने याला प्रतिपादन. शब्द बदलतील पण वस्तू बदलेल काय? ज्याला माहित नाही तो त्याचा दोष आहे का याचा दोष आहे? त्याला माहित नाही, आफ्रिकेतल्या आदिवासी माणसाला माहित नाही, हा त्याचा दोष का याचा दोष? त्याचा दोष आहे. बरं, तुम्ही याला उपर्ण म्हटले आणि अमेरिकेतला मनुष्य याला क्लॉथ म्हटला, पीस ऑफ ए क्लॉथ असं म्हटला, तर दोघांच्या शब्दामध्ये बदल आहे पण वस्तू तीच आहे. बरोबर ना? म्हणजे एखाद्याला स्वतःच्या दोषामुळे जर वस्तू कळली नाही तरी सुद्धा ती वस्तू तशीच असते. शब्दाच्या बदलाने वस्तू भिन्न वाटली तरी सुद्धा वस्तू तीच असते. हे जसं आहे अगदी तसंच जगत कार्य प्रपंच एकांशावर स्थित असलेल्या जगताचा मी विचार करतोय. या एकांशावर स्थित असलेल्या जगताचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला आपण पंचीकृत अपंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेला प्रपंच किंवा हे घर, हे दार, हे बायका पोरं, हे सगळं प्रपंच अशा रीतीने आपण त्याच्याकडे पाहतो. हा दोष आपला आहे. ही कांदा, ही मुळा, ही भाजी हे आपला दोष आहे. आणि भगवंताचा विचार करताना सावतामाळी, संत सावतामाळ्यांचा एक अभंग आहे. ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आता बघा, आपण म्हणतोय काय? कांदा मुळा भाजी. ते म्हणतात हरी आहे, भगवंत आहे. आणि शास्त्रामध्ये असंच आहे, वेदामध्ये किंवा उपनिषदांमध्ये असेल, सर्व खल्विदम ब्रह्मा, जळी स्थळी काष्टी पाशानी भरला, रिता ठाव नाही उरला. आपण ज्याला जळ स्थळ म्हणतोय, आपण ज्याला कांदा मुळा म्हणतोय, आपण ज्याला हा माईक, हा टेबल, हे लाकूड हे म्हणतोय, हे आपल्या दृष्टीने आहे. जेव्हा आपण शास्त्र अभ्यास करतो, भगवंत कृपा, सद्गुरु कृपा होते, तेव्हा हेच पदार्थ आपल्यासाठी काय होतात? भगवंत होतात. आणि जगामध्ये वारा, पंचमहाभूतामध्ये हे आकाश, वायू, जल, पृथ्वी, अग्नी हे पंचमहाभूत, आणि त्या पंचमहाभूतांची उत्पत्ती ज्या त्रिगुणातून झाली, हे 3 गुण, हे 3 गुण ज्या प्रकृतीतून आले ती प्रकृती, आणि ही प्रकृती ज्या पुरुषावर आधारलेली आहे तो पुरुष. अशा रीतीने सर्व प्रपंच हा सर्वांनाच माहित आहे, पण आपली दृष्टी मात्र निराळी आहे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आपल्याला ती दृष्टी नाही. दृष्टी सामाची या डोळावरी, सामाच्या डोळ्याने आपण पाहतोय, आपण चमड्याच्या डोळ्याने पाहतोय. आपली दृष्टी तशी नाहीये. आपली दृष्टीची
जी बदल करण्याची गरज आहे, ही गरज आपल्याला लक्षात येत नाही. आणि साधू संत आपल्याला हेच शिकवतात की फक्त तुझी दृष्टी बदल, ज्ञानदृष्टी तुझ्याकडे आणली तर प्रसिद्ध असलेलं जगतच तुला भगवंत स्वरूप होईल. म्हणजे हे जगतच परब्रह्म ठरेल. हे विश्वपन जावे मग माते घ्यावे, ऐसा नोहे आघवे सकट चिमी. हे मग सगळं सकटच असलेलं जे जगत आहे, हे जगतच जर ब्रह्म आहे तर आपल्याला ते ब्रह्म का वाटत नाही? त्याला आपला दोष आहे. काय दोष आहे? तो दोष काढला म्हणजे विषय संपला. मग सगळेच पदार्थ जर भगवंत स्वरूप असतील, जळ स्थळ काष्ट पाषाण सगळेच जर भगवंत स्वरूप असतील तर हे कोणाला माहित नाही जगामध्ये, नाव बदलू द्या, सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे हा पदार्थ प्रसिद्ध कक्षेत आहे, अशी याची युक्ती वापरता येते. या युक्तीने आपण जर विचार केला तर जगतातले असंख्य पदार्थ जरी ते आपल्याला वेगवेगळे आणि नाना रूपाने भासत असले, नानात्वाने भासत असले, तरी सुद्धा हे नाना पदार्थ म्हणजे कसे आहेत? जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी. म्हणजे एकाच मातीपासून जसे असंख्य भांडे बनवावेत, तसे एकाच भगवंतापासून हे अनंत पदार्थ या सृष्टीमध्ये बनवल्यासारखे आहेत. आणि अशा रीतीने सगळेच पदार्थ भगवंत स्वरूप असल्यामुळे आणि प्रत्येक जीवाला हा पदार्थाची प्राप्ती असल्यामुळे, सहजच ते माहीत असल्यामुळे, फक्त स्वतःच्या दोषामुळे त्या पदार्थाला तो स्वतःच्या प्रमाणे घेत असल्यामुळे त्याला ते प्रसिद्ध असलेले अप्रसिद्ध झालेले. म्हणून असा हा भगवंताचा विषय उदार आणि प्रसिद्ध रूपाने आपल्या समोर आहे. उदार, तुम्ही त्याला शरण जा. ह्या जगतामध्ये असलेल्या सर्वात्मक ब्रह्माकडे, सर्वात्मक परमेश्वराकडे जर आपण जे जे दे की जे भूत ते ते मानी जे भगवंत, भूत म्हणजे फक्त मनुष्य नव्हे, पंचमहाभूतात्मक सर्व काही, जे जे दे की जे भूत ते ते मानी जे भगवंत, अशा रीतीने जर आपण ह्या जगताकडे पाहिलं तर या उदार असलेल्या प्रसिद्ध असलेल्या भगवंताचा आपल्याला शुद्ध स्वरूप लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि असं शुद्ध स्वरूप आपल्याला जर लक्षात आलं तर अनवरत आनंदे वर्षतीये. तेव्हा दुसऱ्या चरणामध्ये याचं फल दिलेलं आहे. काय फल दिलेलं आहे? वर्षाव होतो. कशाचा? अनवरत. अनवरत म्हणजे काय? अनवरत म्हणजे अमाप, आवरच घालता येणार नाही एवढं आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. अशी स्थिती, असा साक्षात अनुभव. आणि जेथे जातो तेथे, असं नाही की फक्त इथे, जिथे जाईल तिथे, जिथे जातो तेथे तू माझा सांगा, जिथे जाईल तिथे भगवंत आहे, जिथे राहू तिथे अंतर्बाह्य, फक्त बाहेर नव्हे, फक्त आत नव्हे. कारण काही लोकांची पद्धत अशी आहे की बाहेर देव आहे, काही लोकांची पद्धत अशी नाही आतमध्ये देव आहे. पण वेदांतामध्ये अंतर्बाह्य देव आहे. जो अंतर्बाह्य शाळेला अंतर्बाह्य असलेला आणि जो अंतर्बाह्य असलेला भगवंत आहे, तो असा भगवंत जर आपल्याला प्राप्त झाला तर त्याचा अनवरत आनंद आपल्यावर काय होईल? वर्षाव होईल. ह्या अनवरत आनंदाचा वर्षाव आपल्यावर व्हावा. सर्व जीवांनी यासाठी आपली प्रगती करावी. सर्व जीवांनी या अनवरत आनंदाचा वर्षाव होण्यासाठी जय जयकार कोणाचा करावा? जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अशा भगवंताचाच आपण काय करावा? जय जयकार करावा. आणि असे भगवंत स्वरूप असलेले श्री गुरु यांचा आपण जय जयकार करावा. म्हणून या गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री गुरूंचा जय जयकार म्हणजे साक्षात भगवंताचा जय जयकार आहे, असं आपल्याला सांगून या ठिकाणी श्री ज्ञानदेव आणि श्री परमगुरु श्री व्यास आद्य शंकराचार्य आणि माझे सद्गुरू अनाप महाराज यांच्या कृपेने तयार झालेल्या या चिंतनाला त्यांच्याच चरणी समर्पित करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.